श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवेचा सत्य अनुभव. जळगाव येथील प्रतापनगरमध्ये स्वामी महाराजांचे केंद्र आहे. मी एके दिवशी स्वामी केंद्रात गेलो आणि स्वामींचं दर्शन घेतलं. घरी निघताना माझ्या मनात विचार आला की आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाऊया. आणि मंदिरात असलेल्या दुकानातून मी महाराजांची पितळी मूर्ती घरी घेऊन आलो आणि देवघरामध्ये स्थापन केली. परंतु स्वामींची सेवा कशी करावी हे मला ठाऊक नव्हते. रोज फक्त देवांची अंघोळ, टिळा आणि अगरबत्ती मी लावित असे. मग असेच हळूहळू कधीतरी केंद्रात जात होतो, परंतु कोणाशीही ओळख नसल्याने कोणाला विचारावं ही मनात द्विधा मनस्थिती होती. एके दिवशी केंद्रात असणाऱ्या दुकानात नजर टाकली आणि तिथे असणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये मला नित्यसेवा हे पुस्तक दिसले. हे पुस्तक विकत घेण्याची माझी इच्छा झाली. त्यातल्या आरत्या, कालभैरव अष्टक मी रोज म्हणू लागलो. अशातच एक स्वामी भक्त माझ्या घरी आले. त्यांनाही संपूर्ण गोष्टींचं ज्ञान होतं असं नाही. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही मूर्ती घरी का आणली? मूर्तीचे नियम खूप कठीण असतात. मूर्तीऐवजी तुम्ही एखादी स्वामी प्रतिमा आणायला हवी होती. तुम्ही लवकरात लवकर या मूर्तीचं विसर्जन करा. एकतर ही मूर्ती देवळात ठेवा किंवा ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा. मी आणि माझं कुटुंब आता विचारात पडलो, काय करावं? पुन्हा माझे पाय केंद्राकडे वळले. परंतु आता आपल्याला कुणाशी तरी बोलावंच लागेल असा मी विचार केला. त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि केंद्रात स्वामी भक्तांसाठी प्रश्न उत्तरे चालू होती. केंद्रात असणाऱ्या एका सेवेकरी दादांना मी माझ्या मनातली समस्या सांगितली. ते म्हटले, आपण आपल्या बापाला कधी घराच्या बाहेर काढतो का? नाही ना. मग तुम्ही का मूर्ती न ठेवण्याचा विचार करता आहात? तुम्ही स्वामींना रोज अगरबत्ती लावत असालच. मग बस, स्वामींना ही सेवा देखील पुरी आहे. स्वतः स्वामींना तुमच्या घरी येण्याची इच्छा असल्यावर तिथं तुमचं आमचं काय चालणार? हे सगळं जे घडतं आहे ते स्वामींच्या इच्छेनेच. तेव्हा निवांत राहा. त्या दिवसापासून स्वामी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून हळूहळू सेवा करून घेऊ लागले. त्यामध्ये स्त्री सुक्त, पुरुष सुक्त, तारक मंत्र, कालभैरव अष्टक आणि स्वामी मंत्र अशा कित्येक सेवा आमच्या हातून स्वामी आपोआप करून घेऊ लागले. न चुकता अशी सेवा आमच्या हातून घडत गेली आणि दर गुरुवारी केंद्रात जाण्याची ओढ लागत गेली. पण अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना आमच्या कुटुंबावर एक संकट आलं आणि इथून पुढे खरी परीक्षा सुरू झाली. सगळीकडे कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातलं होतं. अशातच माझ्या आईची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितलं. रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी स्वामींची अधिकाधिक सेवा कशी करावी हे स्वामी सेवेकरींकडून मी जाणून घेतलं. त्यांनी सांगितलं, ही सेवा केल्याने रिपोर्ट नॉर्मल येईल. परंतु झालं उलटच. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शंका आणि संशय हे श्रद्धेच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे. रिपोर्ट असा आल्याने मनात शंका निर्माण झाली आणि परिणामी स्वामींविषयी असलेली श्रद्धा जवळजवळ उडालीच. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्हा कुटुंबाला सगळ्यांना टेस्ट करण्यास सांगितलं. पुन्हा आपला रिपोर्ट तरी निगेटिव्ह यावा यासाठी पुन्हा माझ्या लहान मुलासह सर्व क्वारंटाईन सेंटर इथे स्वामींची उपासना करू लागलो. पुन्हा माझ्यासह माझ्या परिवाराचा देखील सर्वांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता यापुढे स्वामी सेवा करायची नाही असं मी मनोमन ठरवलं. परंतु या मागेही स्वामींचीच लीला असेल हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कळत नाही. मला स्वामींची प्रचंड चीड येऊ लागली. प्रसंगी मी स्वामींबद्दल अपशब्द बोलू लागलो. परंतु अनेकांना खूप त्रास झाला. अनेक जण यात दगावले. परंतु आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही आणि सुखरूप 7 दिवसांनी आम्हाला घरी सोडण्यात आलं. स्वामी नेहमी आपल्या भक्ताला सुखरूप घरी आणतात. पण स्वामींविषयी मनात श्रद्धा असावी लागते हे नंतर लक्षात आलं आणि पुन्हा स्वामी सेवा सुरू केली. हळूहळू सेवा आपोआप स्वामी माझ्या हातून करून घेऊ लागले आणि रोज स्वामी चरित्र क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करू लागलो आणि मला स्वामींचा खूप चांगला अनुभव येऊ लागला. आता मी तुम्हाला फोटोसहित माझा एक भयान अनुभव सांगणार आहे. गेल्या 20 जानेवारीला माझ्या 11 वर्षाच्या मुलीच्या हातून डोक्याला लावण्याची पिन गिळली गेली. तिने आम्ही रागू म्हणून आम्हाला न सांगता पाणी पिले आणि काही वेळाने आम्हाला सांगितले. आम्हाला थोडा धक्का बसला, परंतु तिला कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही. आम्ही स्वामींवर सर्व भार सोडून मोकळे झालो.
तसेच मुलीची पण स्वामीवर अफाट श्रद्धा असल्याने मुलीने पुन्हा स्वामींना आम्हाला न सांगता निवेदन ठेवले आणि गुरुवारी मला संध्याकाळी कामावरून येताना महाराजांसाठी हार आणि पेढे आणण्यास सांगितले आणि म्हणाली, मी स्वामींना सगळं काही सांगितलं आहे, मला कुठलाही त्रास होऊ देऊ नका. मी तिने सांगितल्याप्रमाणे हार आणि पेढे घेऊन आलो. ती देखील खूप आनंदित झाली आणि स्वामींना हात जोडून प्रसाद म्हणून तिने स्वामींपुढे पेढे ठेवले. पण मुलीची जात असल्याने आणि वय लहान असल्याने मला स्वामींनी काय बुद्धी दिली आणि मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडून एक्सरेची चिठ्ठी लिहून घेतली आणि मुलीचा छातीचा आणि पोटाचा एक्सरे काढला तर एक्सरेत तिच्या पोटात पिन दिसत होती. पुन्हा सर्व भार आम्ही स्वामींवर सोपवला. स्वामी आपल्यावरच का संकट आणतात? तिच्या आईने तिला धीर दिला आणि म्हणाली, चूक आपण करावी आणि स्वामी काय करतील? पोटात पिन गेली तर ती एक्सरेमध्ये दिसणारच ना, पण या पिनला अलगद कसं बाहेर काढता येईल हे स्वामींचं काम आहे. तू फक्त स्वामींचं नाव घे, असे तिला आईने सुचवले. इकडे गॅस्ट्रो इंडोस्कोपीमध्ये प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांचा पत्ता मी मिळवला. एक्सरे रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेलो. तिथे गेल्यावर डॉक्टर घरी निघण्याच्या तयारीत होते. काय काम आहे असे तेथील कंपाऊंडरने मला विचारले. मी त्यांना माझ्या मुलीची हकीकत सांगितली तर त्याने मला पेशंट कुठे आहेत असं विचारलं. मी सांगितलं ती घरी आहे आणि तिला मला आणावी लागेल. इतक्यात तो स्वामी रूपात माझ्या मदतीला आला आणि म्हणाला, तुम्ही मुलीला आणाल तोपर्यंत डॉक्टर निघून जातील. मला रिपोर्ट द्या, मी डॉक्टरांना दाखवतो आणि तुम्हाला बोलावतो. मी प्रचंड घाबरलो होतो आणि माझ्या मनात स्वामी जप सुरूच होता. तितक्यात मला बोलावून आलं आणि डॉक्टर MD त्यांची फी 500 रुपये मी अगोदरच बोर्ड वाचून ठेवला होता. आत गेल्यावर डॉक्टरांनी माझ्याशी तब्बल 20 मिनिटं चर्चा केली आणि म्हणाले, घाबरू नका, तिला अजून काही त्रास नाही ना, तर मग आपण विष्टे वाटे ती पिन निघण्याची वाट पाहू. मी म्हणालो, सर उगाच रिस्क नको, खर्च लागला तरी लागू द्या, पण तुम्हाला योग्य असेल ते करा. डॉक्टर म्हटले, पैसे कोणाला नको असतात, परंतु मुलगी लहान आहे, माझे 10 मिनिटांचे काम आहे, तुम्ही म्हणत असाल तर अजून उद्यापर्यंत आपण वाट पाहू. डॉक्टरांनी माझ्याकडून कुठलीही फी न घेता पोट साफ होण्यासाठी एक बाटली लिहून दिली. काल रात्री तिला औषधं दिली आणि आज सकाळी तिच्या विष्टे वाटे तिची पिन अलगद बाहेर निघाली. दवाखान्यातील कंपाऊंडर, डॉक्टर हे प्रत्यक्ष स्वामी रूपातच तिथे होते. बघा ना तुम्ही, पेशंट सोबत नाही तरी देखील कंपाऊंडर मदतीला धावून आला. डॉक्टर सल्ला घेण्याची सुद्धा फी सोडत नाही आणि ते तर माझ्यासोबत 20 मिनिटं चर्चा करून मोफत औषधी देखील लिहून दिली. हे सर्व करता करविता आपले स्वामी माऊलीच आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.